नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना, श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे, बीजची वाईले. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत असताना आज या अध्यायाची सांगता होत आहे. आणि सांगतेच्या अंतिम श्लोकामध्ये आणि उपांत्य श्लोकामध्ये भगवंताने परमार्थ प्रतीक असणाऱ्या योगी पुरुषाची स्तुती केलेली आहे, जो परमात्म प्राप्तीसाठी इंद्रियांच्या गावातून निघालेला आहे, आस्थेच्या मार्गाला लागलेला आहे, की ज्याला आत्मसिद्धीचं नगर प्राप्त करायचं. अशा योगभ्रष्ट पुरुषाने मागच्या अनंत जन्मामध्ये परमार्थ प्राप्तीला जे काही प्रतिबंधक घटक असतात त्या सर्वांना दूर केलेला आहे. आणि सम्यक ज्ञानाची प्राप्ती करून ज्याला परागतीची प्राप्ती झाली, आता या जीवनामध्ये पुन्हा नस पुनरावर्तते किंवा यद्गत्वा न निवर्तन्ते किंवा यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अशा श्रेष्ठ पदाला जो प्राप्त झाला त्या योगी पुरुषाचं वर्णन भगवंताने केलेलं आहे, ज्याने अनंत जन्मामध्ये परमात्म्याला प्राप्तीसाठी जे प्रतिबंध घटक येतात त्या सर्वांना दूर केला आहे. त्याने बहुती जन्मी मागिली, विक्षेपांची पाणी वळे झाडिली, मनोनी उपजत खेव बुडाली लग्न घटिका. असा असणारा हा साधक विद्यमान देहामध्येच परमात्म स्वरूपाला प्राप्त झाला. तो किती श्रेष्ठ आहे. बाकीचे असणारे लोक काही तप करतात, त्या तपस्वी पुरुषांपेक्षा हा श्रेष्ठ आहे. काही जण परोक्ष ज्ञान संपादन करतात किंवा त्यापेक्षा पुढे अपरोक्ष ज्ञान संपादन करतात, पण मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास करत नाही. मनोनाशाचा आणि वासनाक्षयाचा अभ्यास करणारा योगी त्या अपरोक्ष ज्ञानीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि जी लोक कर्मावर निष्ठा ठेवतात, भगवत प्राप्तीचा प्रयत्न करतात, त्यांच्यापेक्षा सुद्धा हा योगी श्रेष्ठ. म्हणून भगवान म्हणतात, तस्मात् योगी भवार्जुन. अर्जुना, तो ते मी सदा म्हणे, योगी होई अंतकरणे पंडकुमारा. तो अंतकरणाने योगी हो, जो आपल्या अंतकरण वृत्तीचा प्रवाह अनात्म विषयापासून बाजूला सारून सदैव आत्माकारच करतो, त्याला ध्यान असं म्हणतात. तत्र प्रत्येकतानता ध्यानम. एकाच प्रत्ययाच्या आकाराची एकतानता वृत्तीमध्ये राहणं याला ध्यान असं म्हणतात. जसं आपण एखाद्या मोठ्या पात्रातून दुसऱ्या पात्रामध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न केला तर ती तेलाची धारा कधी खंडित होत नाही. पाण्याची धारा मात्र आपल्याला खंडित होताना दिसते. जसं तेलाची धार ही अखंड रूपाने प्रवाहित राहते, तसं अंतकरणाचा प्रत्येक प्रवाह हा परमात्म स्वरूपाला विषय करत असेल तर त्याला ध्यान असं म्हणतात. ध्यानाची परिपक्व अवस्था प्राप्त झाली की समाधी लागत असते. तत्र प्रत्येकतानता ध्यानम. आणि त्यापेक्षा पुढे मग ध्यान, धारणा, समाधी असा तो प्रकार आहे. मग बाकीचे सुद्धा या जगतामध्ये योगी पुरुष आहे ना. काही रुद्राचं ध्यान करतात, काही आदित्य म्हणजे सूर्याचं ध्यान करतात, पण त्या सर्व योगी पुरुषांपेक्षा सुद्धा ज्याचं अंतकरण माझ्या स्वरूपामध्ये प्रविष्ट झालेलं आहे आणि त्या अंतकरणाच्या द्वारे श्रद्धा संपन्न होऊन जो माझी सगुण किंवा निर्गुण परमात्म्याची भक्ती करतो, माझं भजन सेवा करतो, तर सर्व योगी पुरुषामध्ये युक्ततमाह आहे असं भगवंताने आपली संमती प्रतिपादन केली. आता या योगी पुरुषाची सगळ्या प्रकारची त्रिपुटी अखंडित परमात्मा भावाला प्राप्त झाली आहे. त्याच्यामध्ये मी भक्त आहे, हे माझं भजन आहे, किंवा हा परमात्मा माझा भज्य आहे, अशी त्रिपुटी ज्यामध्ये मावळलेली आहे, ज्याला अखंड एकरूपतेचं ज्ञान प्राप्त झालं. आता त्याचं एकवटलेलं किंवा ऐक्य भावाला प्राप्त झालेलं जे प्रेम आहे
त्या प्रेमाचा प्रकार सांगायचा ठरला तर त्याला एकच उपमा देता येईल की मी देह आहे आणि तो भक्त माझा आत्मा आहे. या पलीकडे कोणती उपमा किंवा दृष्टांत देता येत नाही. असं संपूर्ण त्रैलोक्याचा राजा, सगळ्या भक्त चकोरांचा चंद्र आणि गुणांचा समुद्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलते झाले. आतापर्यंत भक्तराज अर्जुन ऐकतच होते, पण देवाच्या मुखारविंदातून ऐकतच राहावं अशी अर्जुनाची असणारी अपेक्षा ही दुप्पट झाली आणि देवाच्या हे लक्षात आलं. ज्ञानोबारा म्हणतात, देवाला इतका आनंद झाला, त्या आनंदाच्या भरामध्ये परमात्मा आता पुढचा काही प्रसंग प्रगट करणार किंवा विस्ताराने सांगणार आहे, तो आपण श्रवण करा. ज्ञानोबाराय म्हणतात, तो प्रसंग पाहिल्यानंतर आतापर्यंत भगवंताने जे काही शास्त्र सिद्धांताचं बीज, ते बीज एक ठिकाणी एकत्र केलेलं होतं, तर त्या सगळ्या बीजांचा जो गठ्ठा त्याला मुळा असं म्हणतात. आणि जेव्हा शेतकरी योग्य प्रकारचा प्रसंग आला की पेरणी करता त्याला उत्साह येतो, जसा तो पेरणी करता धैर्य धारण करून पेरणी करतो, तसं माझ्या श्री गुरुनिवृत्तीनाथांनासुद्धा एक प्रकारची पेरणी करण्याचा उत्साह किंवा उत्सव प्राप्त झाला. आणि तो ज्ञानोबाऱ्या पुढे रूपकाच्या भाषेमध्ये सांगतात, त्याचाच आपल्याला विचार करायचा आहे. 490 क्रमांकाची ओवी आहे. त्याच्या या अगोदरचा ओवीचा संबंध घेता येईल. तो प्रसंग आहे पुढा, जेत शांत दिशेल उघडा, तो पाल विजेल मुडा प्रमेय बीजाचा, जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे, सहजे निडारले वाफे चतुर चित्ताचे, वरी अवधानाचा वापसा लाधला सोनया ऐसा, मनोनी पेरावया धीमसा श्रीनिवृत्तीसी, ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे बीजचे वाईले, मन उनी येणे मुखे जे जे निगे, ते संतांच्या हृदयी साचेचे लागे, हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे. 93 क्रमांकाची जी ओवी आहे, त्या ओवीचा प्रारंभ जर आपण पाहिला तर 89 क्रमांकाची जी ओवी आहे, तो पालवी जेलमुडा प्रमेय बीजाचा, या अर्ध्या ओवीपासून तर 93 क्रमांकाच्या सुद्धा अर्ध्या ओवीपर्यंत हा सगळा एकत्र विचार आहे. बरं, हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे, इथं विषय संपलेला आहे. आणि तो पालवी जेल मुडा प्रमेय बीजाचा, इथपासून एका रूपकाला प्रारंभ झालेला आहे. रूपक आहे शेतकऱ्याचं आणि ते रूपक करायचं आहे निवृत्तीनाथांच्या ठिकाणी. थोडंसं रूपकाकडे लक्ष द्या, म्हणजे या सगळ्या ओव्या आपल्या लक्षात येईल. एखादा जातिवंत शेतकरी असेल, जातिवंत शेतकरी फक्त पावसाची वाट पाहतो. एकदा मृग नक्षत्रामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस पडला. 2 प्रकारचे नक्षत्र असतात बरं. पावसाळ्याच्या प्रसंगाला मृग नक्षत्र साधलं पाहिजे आणि हिवाळ्याच्या कालावधीमध्ये असणारं ते उत्तरा नक्षत्र साधलं पाहिजे. जर हे नक्षत्र साधल्या गेलं नाही तर सगळं वर्षभराचं शेतकऱ्याचं नियोजन बिघडून जातं. म्हणून जो जातिवंत शेतकरी आहे ना, तो अगोदर सगळ्या प्रकारची जमीन तयार करून ठेवतो. कल्पना करा, संक्रांतीचा कालावधी होऊन गेला तर जास्त प्रमाणात काही पीक राहत नाही, अल्प प्रमाणामध्ये राहतं, किंवा शिवरात्रीच्या काळापर्यंत फार झालं तर थोडंफार पीक राहतं. पण जातिवंत शेतकरी सगळं पीक काढून टाकतो आणि नांगरणी करतो. परिणाम काय होतो? वरची जमीन खाली जाते आणि खाली असलेली जमीन वरती येते. मग 2-2.5 महिन्यापर्यंत ती चांगल्या प्रकारे जमीन तापते. म्हणजे जमिनीमध्ये सुद्धा जर पीक चांगलं यायचं असेल तर जमीन तापावी लागते. हे तापणं म्हणजे तप आहे आणि तपाशिवाय काहीच मिळत नाही. तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठे नांदे. तप सगळीकडे आवश्यक आहे. जमीन तापल्याशिवाय पीक चांगलं नाही, तवा तापल्याशिवाय भाकरी भाजत नाही, सोनं तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही. आणि आपण काहीच तप करत नाही, कसं काही मिळेल? यासाठी तपच लागतं. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. मग ती जमीन चांगल्या प्रकारे तापली की सुरुवातीला भरपूर पाऊस पडतो. पण पहिला पडलेला पाऊस जेव्हा त्या मातीमध्ये पडतो ना, तेव्हा ते सगळे ढेकळं जे असतात मातीचे विरघळून जातात आणि इतका गोड सुगंध मातीमधून येतो, तो असं सांगून नाही, अनुभवातून यावा लागतो. ते अनुभवाची जोगे
नवे बोलायचे. तापलेल्या मातीचा सुगंध चांगला येतो. सुरुवातीला ते पाणी वाहतच नाही, त्या ढेकळांच्या सरीमध्ये पाणी सगळं जिरून जातं आणि मग त्यामध्ये आवत फिरवला की सगळे ढेकळं विरघळून जातात. पुन्हा पावसाची वाट बघावी लागते. चांगल्या प्रकारचा पाऊस पडला तर तापलेली जमीन आणि पावसाचा संयोग झाला की त्यातून वाफ तयार होते आणि ती वाफ जर साधली तर तेव्हा त्यामध्ये बीजारोपण करावं लागतं. म्हणजे तापल्याशिवाय वाफ साधल्याशिवाय जसं त्या बीजाला अंकुर येत नाही. आता जास्त प्रमाणामध्ये पाणी असेल तर बीज सडून जातं, कमी प्रमाणामध्ये असेल तर त्या उष्णतेमुळे तापतं, त्यामध्ये अंकुर येत नाही, आला तरी करपून जातो. ते योग्य प्रमाणात पाहावं लागतं. आता हे वापसा साधला आहे की नाही तर हे कोणत्याही प्रकारच्या कृषी महाविद्यालयामध्ये नाही कळत. त्याकरता शेतीमध्ये जावं लागतं आणि मग जातीवंत शेतकरी फेरफटका मारायला गेला की पाऊस पडल्यानंतर त्या आपल्या शेतातली जमीन मुठभर आपल्या हातामध्ये घेतो, तिथला असणारा गोळा करतो त्या मातीचा, ओल्या मातीचा, जास्त दाबत नाही त्याला, अगदी मोकळ्या प्रमाणामध्ये, आणि तो असा फेकला, मोकळा पडला की वापसा साधलेला आहे. आणि जर तशाला तसा तो गोळा पडला मातीचा घट्ट प्रमाणामध्ये तर अजून थोडीशी वाट पाहिजे. आता होतं काय, जसं पाऊस पडल्यानंतर ते मातीचे ढेकळे विरघळून जातात आणि मग ते वाफे तयार झाले, पुन्हा वापसा साधला की शेतकऱ्याला आता पेरणी करण्यासाठी जसं धैर्य निर्माण होतं, हे झालं रूपक. पण पेरणी करण्यासाठी त्याला धैर्य यावं लागतं. धैर्य आल्यानंतर त्याला त्या पेरणीसाठी ते तिफन बहुतेक असावे लागते. त्याला 3 प्रकारच्या फणी असतात की नाही, तिफन म्हणतात त्याला, नावही फार गोड आहे तिफन, ज्याला 3 प्रकारच्या नळ्या असतात. त्या नळ्यांच्या वरती सुद्धा 2 मोठ्याल्या वाट्या उलट दिशेनं आपण एकत्र लावाव्या, अशा प्रकारचं एक यंत्र असतं. त्याला 3 छिद्र असतात आणि त्याला चाडं म्हणतात. त्या 3 छिद्राच्या मध्यभागी सुद्धा एक असा बिंदू असतो आणि त्याच्यावर बरोबर आपण ती मूठ सोडायची असते. आता जे बीज शेतकऱ्याने राखून ठेवलं त्याला म्हणतात मुडा. त्यातलं जे बीज त्याने कमरेच्या पिशवीमध्ये बांधलेलं आहे त्याला म्हणतात ओटी. आणि त्या बैलांचा जो वेग आहे तो वेग त्या ओटीतला आपल्या मुठीमध्ये आलं पाहिजे आणि ते योग्य प्रमाणामध्ये सोडलं पाहिजे. जास्त सोडलं तर दाट होतं, कणसं कमी येतात, आणि पातळ झालं तर पीक जास्त येत नाही. म्हणून ते योग्य प्रमाणात साधलं पाहिजे. इतकं गणित आहे त्याच्यामध्ये. जसं आपण चाल म्हणत असताना सम, ते काल, ताल वगैरे यावं लागतो की नाही मात्र्यामध्ये, तशी ती मात्रा तिथेही साधली पाहिजे. म्हणून त्या बैलाचा चालण्याचा वेग, बीजाचा पडण्याचा वेग आणि मुठीमध्ये हात घालण्याचा वेग, त्या ओटीमध्ये मूठ साधण्याचा, हे योग्य प्रकारे साधलं पाहिजे. म्हणून शेतीसुद्धा एक प्रकारचं शास्त्र आहे आणि गणित लागतं. एक दिवसाचा जरी उशीर झाला ना तर ते शेवटपर्यंत फरक पडतो पिकामध्ये, कापणीपर्यंत त्याचा फरकच पडतो. पण ते वाढ वगैरे सगळी साधली पाहिजे. मग असा जरी एक चांगल्या प्रकारचा वापसा आला, म्हणून त्याला सोनं म्हटले ज्ञानोबाऱ्यांनी, वरी अवधानाचा वापसा लादाला सोन्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे तो. कारण जर तो वापसा आला आणि घरामध्ये एखादी व्यक्ती मृत पावली तर शेतकरी म्हणतो अंत्यसंस्कार नंतर करू, पहिल्यांदा पेरणी करून घेऊ. मडे झाकोण या करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवल आहे, तया परी करी स्वहित आपुले, जयाशी फावले नरदेह. हे शेतकऱ्याकडून शिकलं पाहिजे. कारण ते त्याचं गणित जर हुकलं तर वर्षभर त्याला काही मिळत नाही, मिळाला तर इतरापेक्षा कमी मिळतं. त्याचा तो वेग साधला गेला पाहिजे. त्यामध्ये सुद्धा ती पेरणी करत असताना ते तिफण जे असते की नाही, त्याचे अणुकुचीदार असणारे भाग जमिनीत थोडे खोल रोवावे लागतात. फार जास्तही खोल नाही गेलं पाहिजे आणि फार वरही नाही पडलं पाहिजे. जर वरती पडलं तर मग पक्षी खातात आणि फार खोल गेलं तर सडण्याची शक्यता असते. पण त्याचंसुद्धा योग्य म्हणून तुम्ही बघा, ते कपाशी लावताना आहे ना, जिथं त्याला चौफुली म्हणतात, तर चौफुलीच्या मध्य भागात लावत नाही सरकी, एका कोपऱ्याला लावतात. मी लावली म्हणून सांगतोय. ते एका कोपऱ्यामध्ये जास्त खोल गेलं तर मग पाणी वाहत येतं आणि बीज सडण्याची शक्यता असते. पण ते एका कोपऱ्यात लावतात आणि त्याचंही माप ठरलं असतं. नंतर त्याच्यामध्ये मग आऊत फिरवावा लागतो, ते खुरपणी करावी लागते. हे जसं शेतीचं रूपक आहे तसं ज्ञानोबा परमार्थातलं एक रूपक करतात. आता हे अगोदरचं रूपक पाहिलं की नाही, आता हे रूपक समजायला खूप सोपं आहे. तरी सध्या ओव्यानंतर सांगतो, पहिल्यांदा रूपकच बघा. जसं शेतीमध्ये पाऊस महत्त्वाचा, त्यामुळे ढेकळं विरघळतात.
तसं सत्वगुणाचा वर्षाव झाला जीवनामध्ये की आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक दुःख हे ढेकळं असतात, ते ढेकळं विरघळून जातात. सत्वा संजायते ज्ञानम किंवा तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बदनाती ज्ञानसंगेन चानग. ते बदनाती शब्द सध्याला सोडून द्या, पण सत्वगुणामध्ये सुखाचा उत्कर्ष होतो. सत्वगुणाच्या पावसाचा वर्षाव झाला की आपल्या जीवनातलं जे आध्यात्मिक दुःख आहे ते ढेकळं विरघळून जातात. आणि सत्वगुणाचा परिपाक झाला की अंतःकरण शुद्ध होतं. शुद्ध झालेलं अंतःकरण हाच एक प्रकारचा वाफ आहे. सहजी निडारले वाफे चतुरचित्ताचे. आणि त्या शुद्ध सत्वगुण असणाऱ्या अंतःकरणामध्ये जेव्हा त्याला परमार्थ श्रवणाचा वेध लागतो आणि त्याचं अंतःकरण एकाग्रपूर्वक श्रवण करतं, तेव्हा त्याला अवधान म्हणतात. आणि हे अवधान प्राप्त होणं म्हणजे एकाग्रतापूर्वक लक्ष देणं हा वापसा आहे. आणि ही वापसा साधला की त्यामध्ये शास्त्राच्या सिद्धांताच्या बीजाचं किंवा संत विचाराची त्याच्यामध्ये पेरणी करता येते. म्हणजे थोडक्यामध्ये ज्या व्यक्तीचं अंतःकरण सत्वगुणाने संपन्न आहे, जे मन शुद्ध झालेलं आहे आणि जे मन एकाग्र चित्ताने श्रवण करण्याकरता तत्पर झालं आहे, तेव्हा जाणकार वक्ता त्या श्रोत्याच्या मनामध्ये शास्त्र सिद्धांताच्या प्रमेयाचं बीजाचं आरोपण करतो, म्हणजे बीज पेरतो. आणि चांगल्या प्रकारे बीज पेरलं की मग त्याला संवाद नावाचं फळ किंवा आत्मसुख नावाच्या फळाची चांगल्या प्रकारे पिकाची मेजवानी होते. हे जसं घडावं म्हणून शेतकरी त्या प्रसंगाची वाट पाहतो, तसं निवृत्तीनाथांनी सुद्धा वाट पाहिली. आणि सगळा योग जुळून आला किंवा तेव्हा त्याने पेरण्याकरता धाडस केलं. तेच ज्ञानोबा पुढे सांगता 490 क्रमांकाची ओवी आपण काल थोडं पाहिलं होतं. संदर्भ घेऊन पुढे जाऊ. जे सात्विकाचीने वडपे, वडपे म्हणजे वर्षाव, सत्वगुणाचा वर्षाव झाल्यामुळे गेले आध्यात्मिक खरपे. खरपे म्हणजे ढेकळं. हे आध्यात्मिक म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये असणारे त्रिविध ताप, ज्याला आपण आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख, आदिदैविक दुःख म्हणतो. तर त्यापैकी जे आदिभौतिक आणि आदिदैविक आपल्या हातात नाही आहे, पण आध्यात्मिक दुःख मात्र निवारण करणं ते आपल्या हातात आहे. आता कुठे पाऊस पडतो तर कुठं विजाच पडतात, ते आपल्या हातात नाही ना. दैविक दुःख आहे. शेजारच्या माणसाने आपल्या घराचा किंवा शेताचा बांध कोरणं हे आपल्या हातात आहे का? ते भौतिक दुःख आहे, ते कोरतच राहतात, ते आपल्या हातात नाही. पण आपल्या जीवनातलं दुःख किंवा मनातल्या वेदना कमी करणं हे आपल्या हातात आहे. सत्वगुणाचा वर्षाव झाला की आध्यात्मिक दुःखाचे ढेकळं विरघळून जातात. सहजी निडारले वाफे चतुरचित्ताची. शुद्ध चित्त त्याला चतुरचित्त म्हणतात. आणि या चित्ताचा चांगल्या प्रकारे वाफा निडारले सहज तयार झाला. पुढे वरी अवधानाचा वापसा. अवधान कसं असावं? परीक्षिती राजाप्रमाणे, भक्तराज अर्जुनाप्रमाणे. सभोवती सगळा गोंगाट आहे, कर्कशपणा, युद्धाचा प्रसंग, पण त्या प्रसंगामध्ये एकाग्रता भंग होत नाही, याला म्हणतात अवधान. किंवा 7 दिवसामध्ये आपलं मरण जवळ येणार आहे, पण त्याही प्रसंगाला श्रवण सर्वांगाचे कान करून ऐकणं याला म्हणतात अवधान. आणि हे अवधान साधकीय जीवनातला वापसा आहे. जेव्हा वापसा दिसतो तेव्हा शेतकरी पेरतो, तसं अवधान श्रोत्याचं दिसलं की मगच वक्ता पेरतो. आणि ते अवधान लावण्यासाठीच रूपावळी आहे. सुंदर ते ध्यानाभंग हे अवधानासाठी बरं. अवधान एकाग्र व्हावं, पण त्या मधल्या काळामध्ये एवढं अवधान पांगतं, कारण ते वेगळंच माहोल तयार होतो की नाही. त्याला लोक काय काय नावं देतात. वा धुरळा, याच्यामध्ये कुठं धुरळा आणतो बाबा? इथं अवधानाचा वापसा आहे, ते शांत रसात पाहिजे ना. हे अवघड आहे. कीर्तन का झाल्याशिवाय कळत नाही कळत आहे. वरी अवधानाचा वापसा. आणि तो गेला म्हणून कीर्तनकाराने अभंग घेतल्यानंतर गुणीजन लोकांनी जास्त कीर्तनकाराचा वेळ घेऊ नये. जितका जास्त वेळ घेतला जातो ना, तेवढे त्या कीर्तनकाराने श्रोत्यांची जे आपल्याकडे अंतःकरण आकृष्ट केलेले ते लांब लांब जातात. म्हणून किती मोठा कलाकार असेल तर 5 किंवा 7 मिनिटाच्या वर ते पहिली चाल होऊ नये. आता अर्धा तास चालू हो राहिली, कसं व्हायचं? वरी अवधानाचा वापसा. ते अवधान एकाग्र झालं पाहिजे. लाधला सोनया ऐसा. सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान ते अवधान आहे. आणि ते अवधान पाहिलं
एकाग्रता पाहिली, मग तेव्हा जाणकार वक्ते असतात ना, ते अभंग सोडवतात ना, नाही तर मग अभंग सोडतात, असं त्याचा अर्थ आहे. वरी अवधानाचा वापसा लादला सोनई आईसा मनोनी पेरावया. हे सगळं श्रोत्यांचं अंतकरण पाहिलं तर ज्ञानोबा स्वतःकडे कर्तृत्व नाही घेत बरं. पेरावया धिमसास निवृत्तीशी. शास्त्र सिद्धांत त्याला प्रमेय म्हणतात, आणि ते प्रमेय एक प्रकारचं बीज आहे, आणि ते बीज किंवा शास्त्राचा सिद्धांत श्रोत्याच्या अंतकरणात पेरण्यासाठी निवृत्तीनाथ महाराजांना धिमसा म्हणजे धैर्य प्राप्त झालं की आता श्रोते एकाग्र आहे. म्हणजे सत्वगुणाचा परमोत्कर्ष, आध्यात्मिक दुःखाचा अभाव, चतुर्चित्ताची संपन्नता आणि एकाग्र ऐकण्याची भूमिका, या सगळ्या 4 गोष्टी प्राप्त झाल्या श्रोत्याच्या ठिकाणी. म्हणून श्रोत्याने हे कमवलं पाहिजे. श्रोत्याने सत्वगुण, त्यानंतर आध्यात्मिक दुःखाला विसरणं, त्यानंतर पुन्हा त्याने इथे आलेला जो विचार आहे ना, चतुर्चित्ताची प्रसन्नता, शुद्ध चित्त आणि एकाग्रता, या 4 गोष्टी श्रोत्याने कमवाव्या आणि मग शास्त्र सिद्धांत त्याच्या मनात पेरावे. हे संत काम करत असतात. मनोनी पेरावया धिमसा श्री निवृत्तीशी. मग आता निवृत्तीनाथ महाराजांना पेरायचं आहे, ते पेरण्यासाठी चाड असावं लागतं की नाही? ज्ञानोबा म्हणतात, ते निमित्त मात्र मला केलं. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे. कोडे म्हणजे कौतुकाने. माथा हात ठेविला ते पुढे, बीजची वाईले मनवून येणे मुखे जे जे निगे, ते संतांच्या हृदयी साचेचे लागे. हे असो इथपर्यंत रूपक संपलेलं आहे. पुढे मग सांगो श्रीरंगे बोलिले जे, ते कसं ऐकावं ते पुढे सांगणार आहेत. परंतु निवृत्तीनाथ महाराजांना वास्तविक निवृत्तीनाथांची दया आहे बरं. जे कधीही प्रवृत्तीवर आलेच नाही त्यांना म्हणतात निवृत्तीनाथ महाराज. ज्ञानोबाच्या समाधी प्रसंगामध्ये सुद्धा हा सगळा विचार आलेला आहे. परंतु गहिनीनाथांनी त्यांना आज्ञा दिली की ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमुते, तो हा तू घेऊन आघवा, कळीगिळी तया जीवा, सर्व प्रकारी धावा करिपा वेगी. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना आज्ञा दिली की गुरु परंपरेतून जे आम्हाला ज्ञान प्राप्त झालं ते तुम्ही हातामध्ये घ्या, आणि वर्तमान काळामध्ये हा कलिकाल सगळ्यांना ग्रस्त करण्यासाठी आला, त्या सगळ्या जीवांना वाचविण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर धावा करा. अगोदरच त्यांच्या मनात दया, आणि गुरूंनी सुद्धा आज्ञा तशाच प्रकारची दिली. तर मग ज्ञानोबा तिथं 18व्या अध्यायामध्ये म्हणतात, मग आर्ताची निवरशे गीतार्थ ग्रंथ नमिषे, वर्षला शांत रसे तो हा ग्रंथ, ते तर पुढामी बापिया, मांडला आरती आपुलिया, की यासाठी वडिया अनिलो यशा. तिथेही ज्ञानोबा आपल्याकडे यश घेतात, पण कसं घेतात बघा, की निवृत्तीनाथ महाराज मेघ आहे आणि त्या मेघाने शांत रसामध्ये वर्षाव केला. वर्षाला शांत रसे तो हा ग्रंथ. मग मेघ जेव्हा वर्षाव करतो तेव्हा तिथं चातक बसलेलाच असतो. ज्ञानोबा म्हणतात निवृत्तीनाथ महाराज मेघ आहे आणि मी तिथला चातक आहे. तसं इथं निवृत्तीनाथ महाराज शेतकरी आहे आणि मी आहे चाड. तिथे मेघाच्या बाबतीमध्ये चातक, असं ज्ञानोबाऱ्यांचं एक विनम्रतेची हातवटी किंवा शैली आहे. ज्ञानदेव म्हणे मी चाडे. चाडे म्हणजे ते पेरणीच्या कुरीवरचं जे छिद्राचं एक लाकूड असतं की नाही, आपण पंढरपूरला वगैरे गेलो ना, तिथं बघा विक्री करतात ते लोक, काही ते घेण्यासाठीच पंढरपूरला जातात. तर ते चाडं असतात. त्याला 3 प्रकारचे छिद्र असतात वरती, आणि मग खाली त्याला आपण त्या तिफन ज्याला म्हणतात, पेरणीचं जे कोरीवरचं लाकूड, त्याच्यामध्ये ते नळ्याला ते जोडलं जातं. त्याचा वेगही साधला गेला पाहिजे. जसं जातिवंत शेतकरी आपल्या ओटीतलं बीज मुठीमध्ये घेतो आणि मुठीमधून त्या चाडं नावाचं जे काही यंत्र आहे, ज्याला 3 छिद्र आहे, त्याच्यावर बरोबर ती मोठ योग्य प्रमाणामध्ये सोडतो. ते सोडणं आणि पुन्हा बीज काढणं, तेवढा वेग साधला गेला. किती एकाग्रता लागत असेल बरं. जसं ताटामध्ये चपाती संपण्याच्या अगोदर वाढली पाहिजे, खंड पडता कामा नाही. हे जसं घडलं, पण ते खंड पडता कामा नाही यातलं बारकाव आहे. नाही तर अजून खाणाऱ्याने खाल्ली पण नाही, एकही लगेच वाढायला येतात. असं नाही झालं पाहिजे, संपल्यानंतर वाढावं. जसं ते बीजसुद्धा संपायला प्रसंग झाला, वेगात वाढलं पाहिजे.
आणि त्या बैलांचा वेग साधला गेला पाहिजे. हे शेतकऱ्याला जमतं बरं, नाही तर आपल्यासारख्याला ते जमणार नाही. आपण व्याख्यान करू शकतो, तिथं मुळात तिथं जाऊन पाहिलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, या अध्यात्म प्रांतामध्ये चाडे निवृत्तीनाथाने मला कौतुकाने केलं. जसं शेतकऱ्याचं कौशल्य आहे, बीज कोणाच्या हातामध्ये आहे? शेतकऱ्याच्या हातामध्ये आहे. आणि ते जमिनीपर्यंत जातं, याला माध्यम कोण आहे? चाडं आहे. कारण चाड्यामध्ये ओतलं तर ते जमिनीच्या पोटामध्ये जातं. तसं ज्ञानोबा म्हणतात, मी चाडं आहे. निवृत्तीनाथाने आमच्या मस्तकी हात ठेवला. सद्गुरूंनी केले कोडे, कौतुकाने त्यांनी मला निमित्त केलं, चाडं केलं. जसं त्या चाड्याच्या मस्तकावर शेतकऱ्याचा हात असतो, त्या चाड्याच्या मस्तकावर, आणि बरोबर तो बीज सोडतो, तसं निवृत्तीनाथाने सुद्धा आमच्या मस्तकी हात ठेवला. माथा हात ठेवला ते पुढे माझ्या मस्तकावर, आणि हस्तकृपा म्हणतात बरं. माझ्या मस्तकी त्याने हात ठेवला. खरं सांगू का, पुढे म्हणजे स्पष्ट, त्यांनी एक प्रकारे बीजची वाहिले, म्हणजे त्यांनी पेरण्याकरता ठेवलं जे धान्य बीज आहे ना, तेच आमच्या मस्तकावर घातलं. बीजेची वाहिले किंवा दुसरा एक अर्थ होतो, सगळ्या जगताचं बीज कोण असेल तर ब्रह्मतत्व आहे. आमच्या मस्तकी हात ठेवला आणि स्पष्टपणाने ब्रह्मतत्व नावाचं बीज आहे ना, ते बीजच आमच्या मस्तकावर घातलं. परिणाम असा झाला, जसं चाड्याच्या मुखावर शेतकऱ्याने हात ठेवल्यानंतर ते बीज त्या जमिनीमध्ये पेरलं जातं, तसं निवृत्तीनाथांनी माझ्या मस्तकी हात ठेवल्यामुळे आता शास्त्र सिद्धांताचं हे जे बीज आहे वाङ्मयाच्या रूपाने ते सगळ्या संतांच्या हृदयापर्यंत पेरलं जातं. मनउनी त्यांनी मस्तकी हात ठेवला, त्यांनी कौतुकाने मला चाडं केलं. यामुळे काय होतं, मनउनी येणे मुखे जे जे निघे, जसं त्या चाड्याच्या मुखातून जे निघतं ना, ते बरोबर जमिनीच्या पोटात जातं. तसं माझ्या मुखातून जे आता शास्त्रवचन, शास्त्रचर्चा किंवा ज्ञानेश्वरीसारखं व्याख्यान प्रगट होत आहे ना, येणे मुखे जे जे निघे ते माझं नाही. मुख फक्त दिसायला माझं आहे, पण माझ्या मुखामध्ये त्या असणाऱ्या आपल्या मुठीला मोकळं करणारे निवृत्तीनाथ महाराज आहे. आणि जसं चाड्याच्या माध्यमातून जमिनीच्या पोटापर्यंत जातं, तसं माझ्या मुखातून जे जे निघतं ना, ते वचन संतांच्या हृदयी साचेचे लागे, संतांच्या शुद्ध झालेल्या हृदयापर्यंत खऱ्या रूपाने त्याची लावणी होते. या लागे शब्दाचे दोन अर्थ आहे बरं. आपण म्हणतो ना, त्याचं बोलणं लागलं बुवा आमच्या हृदयाला, तर हे लागणं वेगळं आहे. आणि जमिनीमध्ये बीज लागलं म्हणजे ते आता अंकुरित होण्याकरता तयार होतं, ते योग्य होतं. नक्की त्याच्यातून चांगल्या प्रकारचा वृक्ष फलीभूत होणार. हे संतांच्या हृदयाच्या आतल्या गाभ्यापर्यंत ते जातं आणि त्याची लावणी होते. जसं सामान्य पुरुषाचं क्रोधातलं वाक्य लागतं हृदयाला, तसं नाही लागत आहे. हे तसं लागणं नाही. संतांच्या हृदयी साचेचे लागे, लागे म्हणजे लावणी. संतांच्या हृदयामध्ये खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रमेय बीजाची लावणी होते. यातला एक बारकावा असा आहे, ज्ञानोबा म्हणतात ही पेरणी कुठं करायची आहे? संतांच्या हृदयात अंतकरणामध्ये करायची आहे. आणि मग संत ते आहे, या उपाधी माझे गुप्त चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ सतत किंवा तत्वज्ञ संत स्वीकारिती, किंवा आत्मज्ञाने चोखडी संतचे माझी रूपडी, ते तो दृष्टी पडो आवडी कामिनी जैसे. आत्मज्ञानाने संपन्न असणारे किंवा जगताच्या आतमध्ये असणारं चैतन्य ग्रहण करणारे त्यांना म्हणतात संत. आणि संतांच्या हृदयामध्ये जर आपलं व्याख्यान प्रविष्ट करायचं असेल तर ते हृदय संतांचं आहे. एरवी बाकीच्या लोकाला आपण सहज प्रसन्न करू शकतो, काही नाही 5-10 मिनटं फक्त स्तुती करायची त्यांची, त्यामध्ये असं कीर्तन तर कधीच होणार नाही. बाकीच्या लोकांच्या हृदयात लागायला लागतं काय? पण संतांच्या हृदयामध्ये आपलं व्याख्यान जर चांगल्या प्रकारे रुजवायचं असेल ना, तर त्याला एक गोष्ट लागते. कोणती सांगू का? श्री गुरु निवृत्तीनाथांचा हात त्या मस्तकावर पाहिजे. माथा हात ठेवला ते पुढे, म्हणजे ज्याच्यावर श्री गुरुची संतांची कृपा आहे त्याचंच व्याख्यान चांगल्या प्रकारच्या श्रोत्याच्या अंतकरणामध्ये रुजू शकतं किंवा संतांना ते मान्य होऊ शकतं. एरवी नाही. ज्याच्यावर गुरुकृपा नाही
त्याने कितीही व्याख्यान जरी केलं तर त्याचं व्याख्यान ऐकावंसं वाटतच नाही किंवा त्याचा प्रभाव दूरगामी होऊ शकत नाही. पण चिरकालापर्यंत प्रभाव जर व्हायचा असेल आणि त्या वाक्याला साररूपाने ग्रहण करायचं असेल तर त्या पाठीमागे गुरुकृपा असली पाहिजे. गुरुकृपा ही केवलम. आणि ज्ञानोबा म्हणतात ते आमच्यावर आहे ना, म्हणून तर माथा हात ठेवला ते पुढे बीजची वाहिले परिणाम मनवून येणे मुखे जे जे निघे. माझ्या या मुखातून जे जे शब्द प्रकट होतात ना ते सगळे शब्द संतांच्या हृदयापर्यंत आपोआप जातात, कारण संतांचं अंतःकरण अगोदरच तयार झालेलं आहे. एरवी जर आपण आकाशाकडे पाहिलं, चंद्र आणि चकोराच्या मध्यभागी जर ढगांचा पडदा आला ना तर ते जातीवंत जे चकोर असतात ना ते चंद्राकडे पाहतसुद्धा नाही. का अब्रा पहिलीकडे ज येत सांदिने कोडे ते चकोर चांचोडे उचलली तना. तसं व्याख्यान जर निर्दोष असेल तरच चांगले माणसं ग्रहण करतात, नाहीतर व्याख्यान जर भलतीकडे चाललं ना तर जाणकार माणसं ते कीर्तन ऐकत नाही. फक्त उठून जाता येत नाही म्हणून उठं जात नाही, पण ते कानापर्यंत जाऊ देत नाही. बघा, तैसे तुम्ही वासना पाहाल ग्रंथ निघावरी कोपाल. जरी अविसंवाद नोहेल निरूपण न बुझाविता मते न फिटे आक्षेपाचे लागते. ते व्याख्यान जी तुमते जोडोनी नेदी. ज्ञानोबा म्हणतात व्याख्यान अविसंवाद व्हावं लागतं, त्याच्यातले मतमतांतर निराकरण करावे लागतात. आक्षेप किंवा शंका समाधानाला कितीही बाजूला सारावं लागतं. असं शुद्ध व्याख्यान जर असेल तरच जाणकार श्रोते ते ऐकतात, नाहीतर चकोर आणि चंद्र यांच्या मध्यभागी ढगांचा पडदा आला तर चकोर त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. तसं जाणकार श्रोते वाक्याच्या व्याख्यानामध्ये सिद्धांत नसेल तर ऐकतसुद्धा नाही. ते उलट त्यांना राग येतो की विनाकारणी याने आमचे 2 तास खराब केले असं म्हणतात काही लोक. आणि बऱ्याच लोकांना हे कळतं, पण सप्ताह झाल्यावर कळतं, एरवी कळत नाही त्यांना. म्हणून कीर्तन किंवा प्रवचन हे काही आपलं वेळ घालवण्याचं साधन नाही किंवा हे मनोरंजनही नाही. आणि ज्याच्या मनामध्ये ही अपेक्षा असेल की कीर्तनकाराने हास्यविनोद करावा, मनोरंजन करावं, तर तो श्रोता तर चुकलेलाच आहे, पण त्या श्रोत्याची इच्छा पूर्ण करणारा वक्तासुद्धा पूर्ण चुकलेला आहे. तसा नाही लागत. इथे ज्ञानोबा म्हणतात हे संत आहे, आणि ज्ञानोबा श्रोत्यांना संत म्हणूनच पाहतात. तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. किंवा ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ते आम्ही. हे पडविल जो सामी श्री निवृत्ती देवे. म्हणून तुम्ही सगळे संत आहात. ज्ञानोबांची अपेक्षा श्रोत्यांना तुम्ही संत आहात, आणि तुम्ही संत असल्यामुळेच तुमच्या हृदयापर्यंत जर जायचं असेल हे सगळे व्याख्यान गुरुकृपा असावी लागेल. मनवून येणे मुखे जे जे निघे. आणि ज्ञानोबांत माझं मुख कसं आहे, मनोने रिकामे तोंड करू गेले बडबड हे घेतायसे गोडा आतुडाले. रिकामं होतं म्हणजे ज्यामध्ये निंदा भरलेली नव्हती, ज्यामध्ये अपशब्द भरलेला नव्हता, असं रिकामं म्हणजे शुद्ध होतं असा अर्थ घ्यायचा. रिकामं केलेलं आहे ना ते. जर एखादं पात्र भरलेलं असतं त्यामध्ये कलंक राहतो. रिकाम आहे म्हणजे मोकळं आहे, ज्याच्या वाणीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. ते अगोदर दोष आले बघा 13व्या अध्यायामध्ये. विरोधवाद बळू प्राणी ताप ढाळू उपहास छळू वर्मस्पर्शो आटोवे गोविंदानू अशा शंका प्रतारणू. हे सन्यशिले अवगुणाची या वाचा, त्या वाचेला म्हणतात रिकामे तोंड. ना असं रिकाम तोंड होतं ते सहज बडबड केली त्यांनी, पण त्याला गीता नावाचं गोड फळ प्राप्त झालं. काही ज्ञानोबांची नम्रता आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण झाला तर ज्ञानोबा म्हणतात ती आमची बडबड आहे. म्हणजे त्यांच्या बडबडीतून हा ग्रंथ तयार होतो आहे. आणि असं विचारपूर्वक जर तयार केला असता ग्रंथ तर मग तर आपल्याला दुरून दर्शनच घ्यावं लागलं असतं. पारायण तर दूर आहे. ज्ञानोबांची नम्रता आहे. मनवून येणे मुखे जे जे निघे ते संतांच्या हृदयी साचेचे लागे. म्हणून आपलं व्याख्यान लोकांना प्रसन्न करणारं नसलं तरी चालेल, पण आपलं व्याख्यान शास्त्रमान्य, देवमान्य, संत आणि श्रीगुरूंना मान्य होईल असं मात्र नक्की असावं. आपल्याला कीर्तन प्रवचन करताना असं मनात वाटलं पाहिजे की आपण जे बोलतो आहे खरंच आपल्या गुरुजनांना, ज्ञानोबा तुकोबारायांना हे खरंच मान्य होईल का. पण लोक तर चिठ्ठ्या पाठवतच असतात ना, हे म्हणा ते म्हणा. पण आपण विचार केला पाहिजे आपण कोणत्या गादीवर आहोत. मजते हासतील संत
असं आपल्या बाबतीमध्ये होऊ नये. संतांनी आपली शाबासकी केली पाहिजे की आमचा निरोप जनमानसापर्यंत पोहोचण्याचं काम खरं तुम्ही केलं. आणि खरं असं आहे, संप्रदायामध्ये आपण काही भरीव योगदान करणार आहे. उलट संप्रदायामुळे आपला मोठेपणा आहे. लोक म्हणतात बा यांनी भरीव कामगिरी केली. संप्रदाय एवढा कमी नाही की आपल्या कामगिरीमुळे संप्रदायाचं वजन वाढावं. उलट संप्रदायामध्ये आपण आल्यामुळे आपलं वजन वाढतं आहे. कमीत कमी संप्रदायामध्ये भर नाही टाकता आली तरी चालेल, पण या मर्यादेचं उल्लंघन मात्र नाही झालं पाहिजे. एवढी काळजी जरी आपण घेतली सगळ्यांनी, कारण आपण सगळे वक्तेच आहोत ना, तरी भरपूर कार्य होईल. म्हणून येणे मुखे जे जे निघे, ते संतांच्या हृदयी साचेचे लागे. संत हृदयाला मान्य झालं पाहिजे. मान्य झालं आणि इतराला नाही जरी पटलं तरी चालेल. आपलं व्याख्यान तुकोबाऱ्यांना आवडलं, पुढे जाऊन सांगू, देवाला नाही आवडलं तरी चालेल एखाद्या वेळेस, फक्त तुकोबाऱ्यांना आवडलं पाहिजे. देवाला नंतर आवडतच असतं ते. नाही म्हणे आम्ही आता समाज मान्य झालो आहे. समाजाची काय मान्यता घेतात? ते अप्रतिष्ठित मान्यता आहे, काही उपयोगाचे नाही. हे असो, आता ज्ञानोबा रामदा असो तर मग आपण कशाला विस्तार करायचा. ते साचची संतांच्या हृदयी साचेचे लागे, हे असो निवृत्तीनाथांचं रूप केलेलं आहे. श्रोत्यांचं अंतःकरण ही भूमिका जमीन आहे आणि त्यामध्ये पेरतात निवृत्तीनाथ महाराज. मला केलं आहे चाड्याप्रमाणे, यंत्राप्रमाणे निमित्त मात्र. म्हणजे संतांना सगळं मान्य होतं बरं. म्हणून ज्ञानोबाऱ्यांचे व्याख्यान संतांना मान्य आहे. ज्ञानेश्वरीतले सगळे श्रोते ज्ञानोबाऱ्यांचे व्याख्यान ऐकण्याकरता उत्सुक आहे. जर एखाद्या प्रसंगाला ज्ञानोबाने एखादा विस्तार केला तर ते सगळे संत म्हणतात, तू संतस्तव निरत असे तरी कथेची शेण करीशी, की निराळी बोलत कशी सनागर. बऱ्याच ठिकाणी शब्द आल्यावर हे असो. आता हे व्याख्यान राहू द्या ज्ञानोबा रे, आम्हाला पुढचं सांगा. आमची स्तुती तुम्ही करू नका. श्रोत्यांची स्तुती केली तर श्रोते म्हणजे आम्हाला हे ऐकायचं नाही. काय श्रोते अधिकाराचे असेल? इथं जर एखाद्या कीर्तनकारने आयोजकाचं नाव नाही घेतलं, त्याचं लक्ष लागत नाही का कीर्तन होईपर्यंत, सारखा चुळबुळ चुळबुळ करत राहतो. मला एक चांगला अनुभव आलेला आहे, सांगू का नको आता. एका ठिकाणी नको तुमच्या मनात राहायला सांगून जातो. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो. आता ती कीर्तनकाराची मानसिकता जपली पाहिजे. फेटा बांधत होतो, एक व्यक्ती आला आणि स्वतःहून त्याचा तो मला परिचय करून देऊ लागला. म्हणे या तालुक्याचा मी असा आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. आता त्याची अपेक्षा होती की या तालुक्याचा तो आहे म्हणजे मी त्याच्या नावाचा उल्लेख करेन. मी कशाला उल्लेख करतो? ते मध्यंतरी विठोबारकमय भजन झालं ना, असे हारांची रांग लागली होती. म्हणजे येणारे माणसं हार घालत होते गळ्यामध्ये. ती व्यक्ती उठली, दुसऱ्या एका लहान मुलाच्या हातातून त्याने हार हिसकावून घेतला. बस खाली तो मला हार घालायचा आहे. आणि त्या हार घालण्याच्या निमित्ताने त्यांनी माझ्या कानात सांगितलं, महाराज माझं नाव राहिलं सांगायचं. मला आता तर घेतच नसतो, पण त्याच प्रकारे ना असे काही लोक असतात, नावाचा उल्लेख करावा अशी त्यांची अपेक्षा असते. हे असो, बरेच अनुभव असे. हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे. श्री म्हणजे लक्ष्मी ज्याच्या रंगामध्ये रंगून गेली, असं श्रीरंग परमात्म्याने जे बोलिले ते आता सांगो, ते आम्ही सांगतो आहे. तुम्ही बाकीचं पण ध्यानात ठेवा बरं, रूपक नाही तर त्या हाराचं ध्यानात ठेवा, ते काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे. श्रीकृष्ण परमात्मा जे बोलले ते आपण सांगणार आहोत, परंतु मी सांगणार आहे. सांगण्याचं काम माझं आहे, ऐकणं हे तुमचं काम आहे की नाही. पण ते कसं ऐकावं ते ज्ञानोबारे विसरले नाही सांगायचे. परी ते मनाच्या कानी ऐकावे. सांगणं माझं काम आहे, ऐकणं तुमचं काम आहे. पण ते ऐकावं कसं ते ज्ञानोबारे सांगतात. नुसतं ऐकणं अभिप्रेत नाही. बऱ्याचदा समजा चांगलीच गोष्ट आहे ती, काही वाईट नाही, पण थोडासा दर्जा तपासला पाहिजे. कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं ना, लोक गावाकडून आणले जातात. चला अधिक मासे बुवा, अधिकस्य अधिकम फलम, येथे एकच दिले अन्न, हे 2-4 प्रमाण आपले पाठच आहे. ते 1000 कोटीनं पुण्य ते आणले जातात लोक. पण ते इथं आल्यानंतर उदास खूप राहतात. पारायण सुरू झालं फिरायला जाणार, प्रवचन सुरू झालं बसणार नाही. केव्हा बसले तर मग मोबाईल चार्जिंग करतच बसणार. आणि जेवायला पहिल्या पंक्तीला हजर. म्हणजे ते इथं ऐकण्यासाठी आले पाहिजे की नाही, पण ते ऐकत नाही बघा. परी ते मनाच्या कानी ऐकावे. कानाने ऐकणं वेगळं आहे आणि मनाच्या कानाने ऐकणं वेगळं आहे. नुसतं कानाने ऐकणं म्हणजे दिवसभर श्रवण, पण ते आत पण गेलं पाहिजे की नाही. जमिनीच्या वरती बीज फेकून नाही चालत, ते जमिनीच्या आतमध्ये गेलं पाहिजे. तसं मनाच्या कानाने ऐकलं पाहिजे. जिथं मन
आणि श्रवणेंद्रिय हे एकाग्र होऊन फक्त ग्रहण करतात, जेव्हा त्याला बाकीचा सगळा विसर पडतो तेव्हा ते मनाच्या कानाने ऐकणं आहे. परी ते मनाच्या कानी ऐकावे, कानाच्या कानी ऐकावे असं नाही, मनाच्या कानी ऐकावे. ते मनाच्या कानाने ऐकलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात आमचं बोल आहे, पण ते पाहत असताना डोळ्यांनी नका बघू, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. तुमच्याकडं जी सारभूत बुद्धी आहे ना, डोळ्यांनी शब्द दिसतील. तुम्ही जर ऐकलं तर फक्त शब्द कळतील, शब्द डोळ्याने पाहिले तर शब्द दिसतील. पण जर तुम्ही मनाच्या कानाने ऐकलं आणि शब्द बुद्धीच्या डोळ्याने पाहिले तर शब्द बाजूला सारून शब्दाच्या आतमध्ये असणारं जे शब्द तत्व आहे ना, ते तत्व तुम्हाला पाहता येईल. जसं आपण भुईमुगाच्या शेंगा फोडतो की नाही, तर वरती टरफल असतं आणि ते टरफल फोडल्यानंतर जसं आतलं धान्य आपल्याला मिळतं तसं शब्द टरफल आहे. आणि त्या शब्दाच्या आतमध्ये असणारं जे परमतत्व शब्दाच्या गरुडावर बसलेलं आहे ते, पण त्याच्या आत पाहावं लागतं. आहाच बोलाची वालिप फेडीजे, मग ब्रह्माची याची अंगाघडीजे, सुखेशी सुरवाडीजे सुखाचे माझी. म्हणून बोल पाहत असताना फक्त बोल नका बघू, शब्द नका पाहू, बोल बुद्धीचा डोळा देखावे. आणि ज्ञानोबामध्ये याला किंमत द्यावी लागेल. हे नारळाने मिळणार नाही, नुसतं नारळ दिलं म्हणजे मिळेल असं नाही. हे साठोवाटी घ्यावी चित्ताची या घ्यावी. माझं व्याख्यान तुम्ही घ्या, पण ज्ञानोबा मागतात काय, चित्ताची या साठोवाटी. साठोवाटी म्हणजे मोबदला म्हणतात त्याला. तुम्ही मला चित्त द्या, मग मी तुम्हाला व्याख्यान देतो. याला साठलोट म्हणतात बरं. जसं की त्या कुटुंबातली मुलगी आपल्या घरामध्ये सून म्हणून आणायची, आपल्या घरातली मुलगी त्या घरामध्ये सून म्हणून प्रदान करायची, याला साठलोट म्हणतात. तसं हे साठोवाटीच आहे ना, हे अतिंद्रियम आहे, बुद्धिग्राह्यम आहे. बोल बुद्धीचा डोळा देखावे किंवा साठोवाटी म्हणजे साठलोटही म्हणतात किंवा त्याला अदला बदली असं म्हणतात. तुमचं चित्त मला द्या आणि आमचे शब्द किंवा व्याख्यान तुम्ही घ्या. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, हे साठोवाटी घ्यावे चित्ताच्या. काय द्यावं लागतं परमार्थामध्ये, चित्त. ते मला वाटतं वासुदेवामध्ये एक हे आहे बघा, देवा कारणे भाव तस्मात, पुढे द्यावे न लगे फारसे वेत्त, झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हाता, आपल्याला विनंती आहे. एवढंच आहे, फक्त चित्त द्या, बाकी काही लागत नाही. देवा कारणे भाव तस्मात, भाव प्रधान आहे, बाकी उपचार प्रधान नाही. द्यावे न लगे फारसे वित्त, फार मोठं वित्तही द्यावं लागत नाही, पण एक चित्त मात्र द्यावं लागतं, एक लक्ष द्यावं लागतं. लक्षाला किंमत लाखापेक्षा जास्त आहे, तेवढं द्यावं लागतं. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हातगा. मनाच्या कानी ऐकावे, ज्याच्यामध्ये मन आणि कान दोन्ही प्रधान आहे असं ते ऐकलं पाहिजे. आणि ऐकणं परमार्थातलं सगळ्यात मोठं साधन आहे. ज्ञानोबांनी 4थ्या अध्यायामध्ये म्हटले बघा, होका जपतपे श्रोत यांची फळा आली. श्रोत्यांचं जप आणि तप फलीभूत झालं की तेव्हा त्याला चांगलं ऐकायला भेटतं. आणि चांगलं ऐकायला भेटणं हे त्याच्या श्रवणेंद्रियाचं भाग्य आहे. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीतानिधान देखिले, आता स्वप्नचे हे तुकले साचा सरीशे. चांगलं ऐकण्याचा योग आला ना तर मनुष्याने बाकी सगळे काम बाजूला सारावे, श्रवण करावं. नाही म्हणे आमचं तप राहिलं, जप राहिला, त्या जप तपाचंच फळ आहे की चांगलं ऐकायला भेटणं. आणि श्रवणामध्ये कोण म्हणतं तप नाही घडत. 2-4 दिवसापूर्वी आपण श्लोक पाहिला होता, यस्य ब्रह्मविचारणे क्षणमपि मनस्थैर्यं प्राप्नुयात. ज्याचं ब्रह्मविचारण करण्यामध्ये एक क्षणभर मनस्थैर्य झालं, जगातल्या सगळ्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य आहे, सगळ्या पृथ्वीचं दान केल्याचं त्याला पुण्य आहे. आपल्या पितरांचा उद्धार केला, हजारो यज्ञ त्यांनी संपन्न केले, किंवा सगळ्या प्रकारे आपल्या पितरांचा संसारातून उद्धार केला. त्रैलोक्यामध्ये सुद्धा तो सगळ्यात पूजनीय झाला. कोण? ज्याचं हे चिंतन करत करता देहाचं तादात्म्य सुटलं आणि देह मी नाही तर देहाच्या अतीत असणारं सच्चिदानंद चैतन्य मी आहे असा एक क्षणभर जर विचार झाला, मनाला स्थिरता प्राप्त झाली, तर सगळ्यात मोठं त्याला फळ मिळतं. म्हणून ते मनाच्या कानी ऐकावे. शब्द फक्त डोळ्यांनी पाहू नका, बुद्धीच्या
सारासार विचार करणारी बुद्धी आणि जाणणारी अंतःकरणाची वृत्ती त्याला बुद्धी म्हणतात. ते बुद्धीच्या डोळ्याने पाहावं. आणि ज्ञानोबा श्रोत्याला म्हणतात चित्त द्या. म्हणजे ऐकत असताना ते मूल्य देऊनच ऐकलं पाहिजे बरं, असं विनामूल्य ऐकू नये. तुम्ही जर अजूनही मराठवाड्यामध्ये गेले ना, आजही बघा तिकडं संस्कृती आहे, परंपरा आहे. आमच्या गावात अजूनही परंपरा आहे. म्हणजे प्रवचन ऐकायला येतात ना दुपारच्या वेळेमध्ये. 7 दिवस तर काही कोणी कामाला जातच नाही, सगळ्या परमार्थाचा आनंद घेतो सगळ्या. त्या माता भगिनीचे श्रद्धावान असतात. ते ऐकत असताना दररोज ऐकलं प्रवचन झालं, 5 रुपयाचं नाणं, 10 रुपयाची नोट ते जपून ठेवलेले असते. 7-8 दिवसामध्ये बरोबर तेवढे पैसे ते देणारच. म्हणजे एक व्यक्ती 100-100 रुपये एकदा नाही देत ते. एका दिवशी गैरहजेरी पडली मग काय करायचं. त्यामुळं दररोज श्रवण झालं की त्याचं काहीतरी मूल्य देतात, त्यांना ते संस्कार आहे. आणि आपण जर म्हणलं ना श्री संतांच्या माता चरणावळी, सगळ्या माता भगिनी लगेच खाली बसून नमस्कार करणार. मला इथं अपेक्षा नाही कोणाची, इथलं सांगताय संस्कार आहे, विनामूल्य ऐकू नये. तसं ज्ञानोबा म्हणतात चित्त द्या आणि मग ऐका. हे 60 वाटी घ्यावे चित्ताची या, चित्ताच्या मोबदल्यामध्ये हे ग्रहण करा. चित्त हे याचं मूल्य आहे. द्यायचं असेल तर काय द्या. आता खरं तर आमचं भाग्य एवढं मोठं, तुम्ही चित्तही देता, तुमच्या जीवनातला अनमूल्य वेळही देता. हे 60 वाटी घ्यावी चित्ताची या, ही तयारी आपलीच होती आहे की नाही. उपकार तुमचे जास्तही खरं. अवधानाचे ने हाते नेआवे हृदया अंतवते, हे रिझवील आयनी ते सज्जनांची आहे. इथं परमार्थाची कसोटी बरं. हे फारच सोपं आहे, फारच सोपं आहे, दुर्लक्ष करण्यासारखं नाही आहे. याला इतकी तयारी लागते. बाय काय झालं आपल्याला ते प्रमाण ऐकले ना आपण काही, तर त्याचा गर्भित अर्थ लक्षात नाही आला आपल्या. भक्तिपंथ बहु सोपा हे म्हणत असताना कशापेक्षा सोपा आहे. कर्ममार्ग, अष्टांग योग, हे ज्ञानाचं एकाग्रशर, यापेक्षा भक्तिपंथ सोपा आहे. पण फारच सोपा आहे असं नाही आहे. तो का म्हणे सोपे आहे, पण ते सर्वाहुनीकडे लक्ष जात नाही ना आपलं. ते अष्टांग योग, ते कृच्छ्र चांद्रायणक व्रत यांच्यापेक्षा सोपं आहे. फार सोपं आहे असं नाही, पण तेवढं आपल्या लक्षात आलं फक्त सोपं. आपण दुर्लक्ष करतो. एवढंही सोपं नाही, एवढी तयारी लागते त्याला. हे अवधानाचा हात आहे, हात. आणि त्या अवधानाच्या म्हणजे एकाग्रतेच्या हाताने हे घ्यायचं. श्रवण करतो की नाही आपण, एकाग्रतापूर्वक श्रवण करणं, या सर्वांगाचे कान करणं, याला म्हणतात अवधान. आणि अवधानाच्या हाताने घ्यायचं आणि हृदयापर्यंत पोच करायचं. जसं की गावाकडे एखादी व्यक्ती गेली आणि त्या गावामध्ये एखाद्या मातेचा मुलगा आळंदीमध्ये राहत असेल, तर जी व्यक्ती गावाकडे गेली, आई काय करते, चांगल्या प्रकारे तुपातले लाडू तयार करते आणि त्या व्यक्तीला सांगते की एवढा डबा माझ्या मुलाकडे पोच करा. तर त्या व्यक्तीचं ते काम आहे की अरे त्या गावातून त्याने तो लाडूचा डबा घ्यावा आणि आळंदीमध्ये मुलापर्यंत पोच करावा. असं मग चाकूंनी सांगे असं करू नये. हे त्याचं काम आहे, प्रामाणिकपणाने त्याने ते पोच करावं. हे जसं आहे तसं कानाचं काम आहे. कानाने त्या श्रोत्याच्या कानाने काम काय करावं, वक्त्याच्या मुखातले शब्द आपल्या हातात घ्यावे आणि आपल्या हृदयापर्यंत पोचवावे. हे अवधानाचे ने हाते, या हाताने नेयावे हृदया अंतवते, हृदयाच्या आतपर्यंत हे घेऊन जावं. हे जर बाहेर राहिलं तर हे उडून जाण्याची शक्यता आहे. आणि हृदयापर्यंत गेलं पाहिजे. कानाच्या छिद्रातून प्रविष्टोयम कर्ण रंध्रेन स्वानाम भाव सरोरोहम, परमात्मा कानाच्या बिळातून योग्य भक्ताच्या अंतकरणामध्ये जातो, पण कानातून जातो बरं. श्रवण केलं, त्या रुक्मिणी मातेनं श्रवण केलं होतं. नारद महर्षींच्या मुखातून किंवा त्या सुदैव ब्राह्मणाच्या मुखातून भगवंताचं चरित्र श्रवण केलं. आणि श्रवण केल्याबरोबर श्रुत्वा गुणान भुवन सुंदरम ते, आणि रुक्मिणी मातेचं चित्त देवाकडे आकृष्ट झालं. अवधानाचे हाते ने आवी हृदय अंतवते. आणि असं जर आपण हे श्रवण केलं तर हे रिझवील आयनी ते सज्जनांची, एक शब्द महत्त्वाचा आहे बरं. रिझवील म्हणजे रमवील किंवा शांत करतील. पण आयनी म्हणजे बुद्धी. कोणाच्या बुद्धीला, सज्जनांची आयनी. शब्द किती गोड वापरला. दुर्जन पुरुषाची बुद्धी इथं रमणार नाही. जसं याच अध्यायाच्या प्रारंभाला म्हटलं आहे की ज्याप्रमाणे जे विवेकाचे भाषाने न ते, वैराग्याचे शिव न देखते,
ते मूर्ख केवी पावते मज ईश्वराते. ऐसे हळवारपण जरी येईल तरीचे उपयोगा जाईल. एरवी आघवी गोठी होईल मुखया बहिर याची. केव्हा ते हिमांशुची जेवे खाजे चकोराचे. असं म्हटलंय, वायसी चंद्र नोळखीजे. त्या कावळ्याला चंद्र जसा ओळखू येत नाही, पण चकोराला मात्र त्याची किंमत आहे. तसं सज्जनाच्या बुद्धीला याची किंमत आहे आणि दुर्जन पुरुषाला हे मात्र कळणार नाही, त्याला पटणार नाही. तो याला पाखंड किंवा असं काहीतरी म्हणेल आणि याकडे दुर्लक्ष. हे वास्तविक पाखंड नाही, पण त्याची बुद्धी त्याला फसविते ना, त्याला काय करणार. हे रिझवील आयनी ते सज्जनाची आहे. सज्जनाच्या बुद्धीला हे आमचं व्याख्यान रिझवील रमवील. आणि ज्याची बुद्धी ज्ञानेश्वरीमध्ये रमली ना, त्या पुरुषाला दुसरं काही करावं असं वाटत नाही. तुम्ही अनुभव घेऊन बघा. ज्या पुरुषांना हे व्यसन लागलं ना, श्रवणाचं म्हणा किंवा पाठांतराचं, ज्या दिवशी पाठांतर होत नाही ना, त्या दिवशी करमत नाही. बघा, तुम्ही अनुभव घेऊन बघा. दररोजची सवय जर लागली ना आपल्याला हे करण्याची, त्यालाच ग्रंथोपजीवी म्हणतात ना. ज्याला ग्रंथ वाचन केल्याशिवाय जगावंसंच वाटत नाही, जो पाण्याचा थेंबसुद्धा पोटात जाऊ देत नाही, त्याच्या अंतकरणाला हे रिझवितं. आणि याच्यामध्ये एकदा रमला की त्याला ताणभूक सातावत नाही. आमचं व्याख्यान कसं आहे, हे स्वहिता ते निचविती. दुसरा पाठ आहे निवविती. परिणामाते जीवविती, सुखाचे वाहते लाखोळे जीवा. हे स्वशब्द आत्मवाचक आहे. आणि स्वहित म्हणजे काय, आत्महित. ज्याला स्वतःचं कल्याण करायचं आहे त्याने स्वहिताकडे लक्ष द्यावं. अशा ज्याला स्वहित प्राप्त करायचं आहे, अशा आत्महिताला नेवविती. आमचं व्याख्यान शांत करतं, म्हणजे त्याला नक्की आत्महित प्राप्त होईल. किंवा स्वहिता ते निचविती असा एक पाठ आहे, पाठभेद म्हणतात त्याला. आपल्या आत्महिताला हे पुन्हा निवविती असा त्याचा अर्थ केला आहे. परिणामाते जीवविती. परिणाम शब्दाचा अर्थ होतो पूर्ण अवस्था. आणि पूर्ण अवस्थेला चांगल्या प्रकारे सार्थकी करेल. ज्याला ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, अशी पूर्णावस्था प्राप्त करायची असेल तर त्या पूर्ण अवस्थेला जिवंत करणारं हे व्याख्यान आहे. म्हणजे पहिलं व्याख्यान काय आहे, सज्जनाच्या बुद्धीला रमवील. आमच्या व्याख्यानाचा दुसरा विशेष काय आहे, आत्महिताला प्राप्त करून देईल. तिसरा विशेष आहे, पूर्ण अवस्थेला जगवील आणि जीवाला सुखाचा अनेक प्रकाराचा लाखोलीचा प्रकार वाहवील. सुखाची वाहती लाखोली जेव्हा, ते लक्ष प्रकारचं अर्पण करणं उपचार, त्याला लाखोली म्हणतात. आणि जीवाला सुखाची लाखोली वाहती. हे आमचं व्याख्यान जीवाला सुखाची प्राप्तीची अपेक्षा आहे की नाही, तर सुखाचा अनेक प्रकारचा संभार, पुष्कळ प्रकारची सामुग्री जीवाला अर्पण करतील. वाहती म्हणजे समर्पित करेल, असं हे आमचं व्याख्यान आहे. आणि हे व्याख्यान इतकं महत्त्वाचं आहे. अशी ज्ञानोबा या व्याख्याकडे आपली नजर आकृष्ट करतात. पण हे व्याख्यान कधी ऐका, तर पुढच्या अध्यायामध्ये. आता म्हणजे यानंतर. आता अर्जुनेशी श्री मुकुंदे नागर बोलीचे विनोदे, ते ओवी येचे प्रबंधे सांगेन मी. आता म्हणजे यानंतर श्री मुकुंद असणारा हा परमात्मा अर्जुनेशी बोली जेल. विनोदे म्हणजे सहज बोलतील, पण सहज बोलत असताना सुद्धा सहज समजेल, त्याला नागर शैली म्हणतात. नागर म्हणजे काय, सर्वोत्कृष्ट, सुंदर. 3 विशेषण वापरले बरं. श्रीकृष्ण परमात्मा भक्तराज अर्जुनाशी बोलतील, सहज बोलतील आणि सुंदर बोलतील. नागर बोलीजेल विनोदे. एक तर परमात्मा बोलतच नाही, आणि बोलला तर मग विनोदाने म्हणजे सहज आणि सुंदर ते भाग्य अर्जुनाकडे आलं. आणि जे परमात्मा बोलतील तेच बोलणं ओवी येचिनी प्रबंधे सांगेन मी. ओवी नावाच्या प्रबंधाने, छंदाने ज्ञानोबा म्हणतात मी सांगेन, पण मी ते आज नाही सांगेन, ते उद्या सांगेन. ओवी येचिनी प्रबंधे सांगेन हे भविष्यकालात क्रियापद आहे की नाही, मग या अध्यायामध्ये नाही सांगेन, तर पुढच्या अध्यायामध्ये सांगणार आहे. असं भगवंताचं हे बोलणं आपल्याला पुढच्या 7व्या अध्यायामध्ये श्रवण करायचं आहे. इति श्री ज्ञानदेवकृतायां भावार्थदीपिकायां 6ष्ठोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज चरणारविंदार्पणमस्तु. हरिः ओम श्री परमात्मने नमः.
अथ सप्तमोऽध्यायः श्रीभगवानुवाच मय्यासक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु। ज्ञानं देहं सविज्ञानमिदं वक्ष्यामि शेषतः यज्ञात्वा निह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते। ऐकामगतो श्री अनंत पार्था ते असे म्हणत पैगा तो योगयुक्त झालाशी आता। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। उद्या